आपण आज ओबीजीचा टॉपिक बघणार आहोत जो की आहे प्री इक्लाम्शिया. ठीक आहे, इक्लाम्शिया त्याला म्हणायचं काय म्हणतात तर सगर्भ अपस्मार. ओके, तर आपण आज बघणार आहे प्री इक्लाम्शिया. ठीक आहे, ही त्याच्या आधीची कंडिशन आहे प्री इक्लाम्शिया. इक्लाम्शियाच्या आधीची प्री म्हणजे काय तर प्री म्हणजे अगोदर. ठीक आहे ना, प्री म्हणजे अगोदर, पोस्ट म्हणजे नंतर, हे जनरल माहिती असेल तुम्हाला. ठीक आहे, सो प्री म्हणजे प्री. आपण पहिला पॉईंट बघणार आहे इंट्रोडक्शन. ठीक आहे, प्री इक्लाम्शिया म्हणजे काय तर ह्या कंडिशन मध्ये काय होतं तर जी काही गरोदर महिला आहे, जी काही प्रेग्नंट लेडी आहे, तिची जी बीपी आहे, बीपी म्हणजे काय तर रक्तदाब, तिचा जो काही रक्तदाब आहे तो नॉर्मल पेक्षा वाढतो. ठीक आहे, तो नॉर्मल पेक्षा काय होतो वाढतो, त्याला आपण काय म्हणतो तर प्री इक्लाम्शिया. ह्या कंडिशन याची एक बुकिश डेफिनेशन आहे किंवा डेफिनेशन म्हणजे काय तर व्याख्या. ठीक आहे, डेफिनेशन म्हणजे कशा बुक मध्ये काय दिलेलं आहे. ठीक आहे, बुक मध्ये काय दिलंय नेमकं प्री इक्लाम्शिया मध्ये कुठल्या कुठल्या कंडिशन आढळतात. कंडिशन म्हणजे की काय परिस्थिती असते त्या गरोदर महिलेची. ठीक आहे, किंवा तिच्यामध्ये काय चेंजेस होतात आणि जे चेंजेस झाल्यामुळे तिला प्री इक्लाम्शिया आढळून येतो किंवा प्री इक्लाम्शिया आहे असं आपण म्हणू शकतो. तर कुठल्या कंडिशन हे आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर गरोदर महिलेच्या 20 आठवड्यानंतर म्हणजे जी महिला गरोदर आहे, जी महिला प्रेग्नंट आहे, प्रेग्नन्सी नंतरचे 20 आठवडे, त्या 20 आठवड्यानंतर जर तिची बीपी ही किती असेल तर बीपी म्हणजे काय रक्तदाब. ठीक आहे, किती असेल तर 140/90 म्हणजे काय 140/90 mm/Hg. हे काय mm/Hg तर हे एकक आहे. ठीक आहे, हे काय तर एकक आहे जे आपण बीपी मोजण्यासाठी वापरतो. ठीक आहे, तर किती असेल बरं रक्तदाब प्रेग्नन्सी नंतर किंवा गरोदरपणानंतर 20 आठवड्यानंतर जर महिलेचा रक्तदाब हा किती 140 ते 90 mm/Hg एवढा असेल. ठीक आहे, आणि अजून काय त्याच्यामध्ये तर आणि त्या प्रेग्नंट महिलेच्या म्हणजे गरोदर स्त्रीच्या लघवीमध्ये जर अल्ब्युमिन नावाचा पदार्थ आढळून येतोय. ठीक आहे, अल्ब्युमिन नावाचा पदार्थ जर आढळून येतोय, अल्ब्युमिन हे पदार्थ आहे पांढऱ्या रंगाचा जो की ह्या प्री इक्लाम्शियाच्या कंडिशन मध्ये लघवीमध्ये आढळून येत असतो महिलेच्या. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे की अंगावर खूप सूज येते, अंगावर काय होतं सूज येते आणि विशेषतः कुठे सूज दिसून येते तर पायांवरती. ठीक आहे, सो या 3 कंडिशन आहे प्री इक्लाम्शिया मध्ये, या 3 कंडिशन आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. काय काय पहिली कंडिशन तर गरोदरपणाच्या 20 आठवड्यानंतर बीपी म्हणजेच रक्तदाब हा 140 ते 90 एवढा असतो त्या महिलेमध्ये. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन आहे की लघवीमध्ये अल्ब्युमिन आढळते, अल्ब्युमिन प्रेझेंट असते. ठीक आहे, तिसरी कंडिशन काय आहे तर अंगावर सूज येते, विशेषतः पायांवर सूज प्रेझेंट असते. ठीक आहे, ज्या महिलेमध्ये ज्या गरोदर महिलेमध्ये या 3 कंडिशन आढळतात त्या कंडिशनला किंवा त्या आजाराला आपण काय म्हणतो तर प्री इक्लाम्शिया असे म्हणतो. क्लिअर इथपर्यंत काही अडचणीच्या मध्ये गोंधळ होतोय. ठीक आहे, सो या 3 कंडिशन डेफिनेशन जरी आली तरी तुम्ही शब्दशः जरी लिहिली बुकिश सेम बुकिश, फक्त हे 3 गोष्टी लक्षात ठेवायचं काय काय होतं त्याच्यावरून तुम्ही पूर्णपणे लिहू शकता. ठीक आहे, कॉजेस म्हणजेच काय कारणे. ठीक आहे, कारणे म्हणजे काय की कशामुळे होतोय नेमका हा आजार. ठीक आहे, तर याचं कारण पहिलं काय तर काही निश्चित नाहीये. ठीक आहे, याचं आपण असं सांगू शकत नाही की नेमकं ह्या गोष्टीमुळे तुम्हाला होतोय असं निश्चित कारण नाही याचं. ठीक आहे, म्हणजे अननोन आहे, निश्चित आपण सांगू शकत नाही. हे पहिलं. ठीक आहे, पहिलं काय लिहिणार तुम्ही कारणामध्ये तर पहिलं निश्चित कारण माहित नाही हे पहिले लिहायचं. ठीक आहे, झालं. हे आता 2 नंबरचं काय आता की टॉक्सिमिया. टॉक्सिमिया हे एक कारण आहे. आता टॉक्सिमिया म्हणजे काय. ठीक आहे, तर आपल्या बॉडीमध्ये म्हणजेच काय तर गरोदर महिलेच्या बॉडीमध्ये, गरोदर महिलेच्या शरीरामध्ये जर जंतू संसर्ग झाला किंवा रासायनिक बदल झाले आणि याच्यामुळे जर विषारी घटक तयार होतोय बॉडीमध्ये महिलेच्या तर त्याच्यामुळे टॉक्सिमिया हा आजार होतो किंवा टॉक्सिमिया होतो. तर काही रासायनिक बदल आपल्या बॉडीमध्ये होतात, तर त्या बॉडीमध्ये रासायनिक बदल झाल्यामुळे किंवा जंतू संसर्ग झाल्यामुळे जर गरोदर महिलेच्या शरीरामध्ये विषारी घटक तयार होतात तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो तर टॉक्सिमिया म्हणतो. ठीक आहे, तिसरं रिझन आहे 3 नंबरचं कारण आहे की लठ्ठ माता. आता आपण बघतो की काही चेतासंस्था म्हणजे काय तर नर्वस सिस्टम, आपला ब्रेन. ठीक आहे, आपला मेंदू
आपल्या मेंदूचा कुठल्याही प्रकारचा जर आजार असेल त्या गरोदर महिलेला, तर त्या कंडिशनमध्ये देखील तिला प्रीइक्लाम्शिया होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर आहे की प्रोटीनची कमतरता. प्रोटीनची कमतरता, प्रोटीन काय तर प्रोटीन हा एक इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे आपल्या अन्नपदार्थामधला, किंवा एक असं म्हणा त्याला की एक महत्त्वाचा घटक आहे अन्नपदार्थांमधला, की जो गरोदर महिलेला खूप जास्त प्रमाणामध्ये गरजेचा असतो. ठीक आहे. जर प्रोटीन त्या महिलेच्या बॉडीमध्ये, त्या महिलेच्या शरीरामध्ये कमी असेल तर त्या कंडिशनमध्ये देखील तिला प्रीइक्लाम्शिया होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर एक 30 वर्षापुढील मदर. आता एक वय असतं कुठल्या पण गोष्टीचं, जसं की मॅरेजचं एक वय म्हणजे लग्नाचं एक वय असतं, त्यानंतर प्रेग्नन्सी. जर जास्त वय झालं 30च्या पुढे जर वय जाते आणि नंतर प्रेग्नन्सी राहते तर ते एक एल्डरली मदर किंवा आपण त्याला हाय रिस्क प्रेग्नन्सी असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर या कंडिशनमध्ये काय होतं की महिलेला प्रीइक्लाम्शिया आढळू शकतो, कारण महिलेचं वय खूप जास्त असतं आणि त्याच्यामुळे तिला रिस्क असते ह्या आजारांची. ठीक आहे. स्त्रिया खूप लठ्ठ असतात, नॉर्मल पेक्षा खूप लठ्ठ असतात, तर त्या महिलेच्या कंडिशनमध्ये, त्या महिलेच्या परिस्थितीमध्ये हा प्रीइक्लाम्शिया आजार आढळतो. ठीक आहे. त्याच्या ओके. नंतरचा काय तर चेतासंस्था. तर तिसरं पॉईंट आपण याच्यामध्ये बघणार आहे की टाइप्स. ठीक आहे. टाइप म्हणजे काय? प्रकार. प्रीइक्लाम्शियाचे प्रकार काय आहेत ते. तर मेन 3 प्रकार आहेत प्रीइक्लाम्शियाचे, मुख्य 3 प्रकार आहेत प्रीइक्लाम्शियाचे. ठीक आहे. कोणते कोणते तर एक सौम्य स्वरूपाचा प्रीइक्लाम्शिया, देन मध्यम स्वरूपाचा प्रीइक्लाम्शिया आणि गंभीर स्वरूपाचा प्रीइक्लाम्शिया. जसं की आपण कुठल्या पण आजारामध्ये बघतो की आधी आजार हा खूप कमी प्रमाणात असतो, नंतर तो मध्यम होतो, नंतर खूप गंभीर होतो काळजी नाही घेतली तर. त्याच प्रकारे इथे पण आहे. त्याच प्रकारे प्रीइक्लाम्शियाचे पण 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये काय येतात, एक सौम्य स्वरूपाचा, मध्यम स्वरूपाचा आणि गंभीर स्वरूपाचा. मध्यम सौम्य म्हणजे काय की अगदी खूप सुरुवातीलाच महिलेला प्रीइक्लाम्शिया आहे बाबा, याची लक्षणं वगैरे दिसत आहेत, खूप आधीची स्टेप. ओके. पहिली स्टेप ही आहे. नंतर हळूहळू ती मध्यम म्हणजे हळूहळू तो मध्यम स्वरूप घ्यायला लागतो आणि नंतर मग तो गंभीर स्वरूपाचा होतो. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय काय आपल्याला आढळतं, सौम्यमध्ये काय, मध्यममध्ये काय, गंभीरमध्ये काय 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 हे आपण बघणार आहोत. ठीक आहे. सौम्यमध्ये काय काय होतं तर बीपी जे आहे, बीपी म्हणजे काय, ब्लड प्रेशर, हे कसं असतं तर जास्त असतं स्वाभाविकतेपेक्षा. सौम्य स्वरूपाचा जो आहे प्रीइक्लाम्शिया, त्याच्यामध्ये काय आहे, ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब हा स्वाभाविकतेपेक्षा जास्त आहे. स्वाभाविकता म्हणजे काय तर नॉर्मल रेंजपेक्षा जास्त आहे. नॉर्मल किती आहे तर नॉर्मल कशी किती रेंज तर 120/80. नॉर्मल एवढी असते, 120/80 एवढी नॉर्मल असते. पण ह्या नॉर्मल पेक्षा जर ब्लड प्रेशर हे गरोदर महिलेमध्ये जास्त येत असेल तर तो कोणत्या प्रकारचा इक्लाम्शिया असतो तर सौम्य स्वरूपाचा इक्लाम्शिया असतो. ठीक आहे. दुसरा काय चेंज याच्यामध्ये अजून, ओके, लघवीमध्ये काय अल्ब्युमिन प्रेझेंट असते. अल्ब्युमिन काय असते, प्रेझेंट असते. प्रेझेंट म्हणजे काय तर आढळते बाबा. ठीक आहे. काय तर लघवीमध्ये अल्ब्युमिन असते. ठीक आहे. तिसरं आहे की पायावर सूज. सौम्य स्वरूपाचा प्रीइक्लाम्शिया, त्याच्यामध्ये 3 कंडिशन असतात, 3 लक्षणे असतात. कुठले तर ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब स्वाभाविकतेपेक्षा जास्त असतो. ओके. स्वाभाविकतेपेक्षा म्हणजे 120/80 पेक्षा जास्त असतो. त्याच्यानंतर आणखी लघवीमध्ये अल्ब्युमिन प्रेझेंट असते, लघवीमध्ये अल्ब्युमिन आढळून येते. नंतर पायावर सूज असते. क्लिअर आहे. काय तर मध्यम स्वरूपाचा प्रीइक्लाम्शिया, ह्याच्यामध्ये रक्तदाब हा 140/90 याच्यापेक्षा काय असतो, जास्त असतो. ठीक आहे. आणि दुसरी कंडिशन आहे की अल्ब्युमिन काय तर रक्तदाब हा 140/90 याच्यापेक्षा जास्त असतो. अल्ब्युमिन जे आहे लघवीमध्ये जे अल्ब्युमिन प्रेझेंट आहे गरोदर महिलेच्या, ते तिप्पट प्रेझेंट असते. म्हणजे जर ते सौम्य स्वरूपामध्ये एखादा समजा फॉर एक्झाम्पल एक कप धरून घ्या किंवा एक मिली धरून घ्या, काहीतरी असेल एक प्रेझेंट, तर ह्याच्यामध्ये डायरेक्ट 3 मिली प्रेझेंट असेल, म्हणजे तिप्पटनं वाढते किंवा 4 मिली प्रेझेंट असेल. ठीक आहे. तिप्पटनं जी कन्सिस्टन्सी वाढते याच्यामध्ये, कशामध्ये, मध्यम स्वरूपाच्या प्रीइक्लाम्शियामध्ये. ठीक आहे. आणि नंतर एक सूज येते. सूज कशावर येते तर चेहऱ्यावर. ठीक आहे. तो मध्यम स्वरूपाचा प्रीइक्लाम्शिया, ह्याच्यामध्ये रक्तदाब
त्याच्यानंतर अल्ब्युमिन, अल्ब्युमिन हे तिप्पट प्रेझेंट असते, याच्यापेक्षा किंवा नॉर्मलपेक्षा तिप्पट प्रेझेंट असते. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे की सूज असते. कुठे कुठे सूज असते? चेहऱ्यावर असते, डोळ्यावर असते आणि पायावर असते. क्लिअर? नंतरचं गंभीर स्वरूपाचा प्रीइक्लाम्शिया, गंभीर स्वरूपाचा प्रीइक्लाम्शिया. याच्यामध्ये काय आहे? रक्तदाब किती? याच्यामध्ये रक्तदाब तर 160/90. ठीक आहे. तिसरा काय तर गंभीर स्वरूपाचा प्रीइक्लाम्शिया. ह्याच्यामध्ये काय काय आढळतं तर रक्तदाब हा 160/90 इतका असतो. ठीक आहे. इतक्या प्रमाणामध्ये रक्तदाब वाढतो गंभीर स्वरूपाच्या प्रीइक्लाम्शियामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर की लघवीमध्ये अल्ब्युमिन जास्त असते. इथं तिप्पट प्रमाणामध्ये, तिप्पट वाढले ह्याच्यापेक्षा जास्त इकडे असते. ठीक आहे. म्हणजे अल्ब्युमिन हे खूप जास्त प्रमाणामध्ये इकडे आढळून येते आणि अंगावर सूज येते. आपण इकडच्या प्रकारांमध्ये बघितलं की सूज पायावर येते किंवा चेहऱ्यावर, डोळ्याच्या खाली येते. पण ह्या ठिकाणी जे आहे तिसऱ्या प्रकारामध्ये सूज ही सगळ्या बॉडीवर येते. ठीक आहे. नंतरचा भाग आहे की नंतरचा पॉइंट आहे पाचवा, काय साइन अँड सिम्पटम्स म्हणजे काय? चिन्हे आणि लक्षणे. आता प्रीइक्लाम्शियाच्या आजारामध्ये नेमकं कुठले कुठले चिन्ह आणि लक्षणं आढळून येतात गरोदर महिलांमध्ये आपण हे बघूया. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिलं काय तर रक्तदाब वाढतो. जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की रक्तदाब हा वाढतो. पहिल्या सौम्यमध्ये वाढतो, मध्यममध्ये किती वाढतो आणि गंभीरमध्ये किती वाढतो. तर त्याच प्रकारे इथं काय लक्षण काय आहे? वाढतो. किती वाढतो? काय हे जस्ट वाढतो. एक लक्षण आहे, हे चिन्ह लक्षणे. आपण चिन्ह लक्षणे म्हणजे काय की जर आपल्याला एखादा आजार झालाय तर त्या आजारामध्ये कुठले कुठले आपल्याला साईन दिसून येत आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टी अशा की आपण त्या नोटीस करतो की हा हे बदल यांच्यामध्ये झालेले आहेत किंवा हे दिसून येते. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? साइन अँड सिम्पटम म्हणजे चिन्ह आणि लक्षणे. सो पहिलं काय होतं? रक्तदाब वाढतो. ठीक आहे. रक्तदाब वाढतो आणि तो किती वाढतो तर 140/90 टू 160/90. ठीक आहे. म्हणजे काय? इतक्या प्रमाणात तो वाढतो. 140/90 किंवा 160/90 इतक्या प्रमाणामध्ये तो वाढतो. ठीक आहे. नंतर काय होतं? सूज येते. आता सगळ्या मी सांगितलं की सौम्यमध्ये कुठे सूज असते? पायावर असते, मध्यमध्ये पायावर असते, डोळ्यावर असते, चेहऱ्यावर असते आणि गंभीरमध्ये पूर्ण बॉडीवर असते. तर ही सगळं काय तर साइन सिम्पटम चिन्ह आहे. तुम्हाला त्याच्यावरून कळेल की हा सूज इथे आहे. ठीक आहे. सो पूर्ण बॉडीवर काय तर सूज आहे. स्पेसिफिक कुठे तर डोळ्यांच्या खाली असते, पायाच्या घोट्यावर असते, चेहऱ्यावर असते. ठीक आहे. या ठिकाणी काय असते? सूज प्रेझेंट असते. त्याच्यानंतर लघवीमध्ये अल्ब्युमिन असते. आपण हे सगळं आधी बघितले. हे सगळं तुम्हाला बरंच बीपी वाढलेले असते. आपण आता बघितलंच की बीपी वाढलेली असते. नंतर सूज येते, तेही आपण आधी बघितलं की सूज येते. सो आपण जे आतापर्यंत शिकतो त्याच्यावरून खूप काही लक्ष देतो. आपल्या चिन्ह लक्षणं म्हणा, पॉझेस म्हणा, फक्त नीट लक्ष द्यायची गरज असते. ठीक आहे. सो नंतरचं मग काय तर लघवीमध्ये अल्ब्युमिन प्रेझेंट असते. लघवीमध्ये काय असते? अल्ब्युमिन प्रेझेंट असते. नंतरचं काय? इतर लक्षणे. आता इतर लक्षणे काय काय आढळून येतं त्याच्यामध्ये? आता सूज असते बॉडीवरती, बरोबर आहे, बीपी वाढलेली असते. तर ह्या कंडिशनमध्ये महिला जास्त प्रमाणामध्ये हालचाल करू शकत नाहीये किंवा ते मोबिलिटी करू शकत नाहीये किंवा जास्त जाणं येणं त्यांचं कमी असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना थोडा जरी आपण कुठलं काम केलं किंवा ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जरी गेले तरी देखील त्यांना थकवा जाणवतो. नंतर भीती वाटते की आजाराविषयी भीती त्यांच्यामध्ये, बरोबर आहे, किंवा एक धडकी भरलेली असते एक त्यांच्या आजाराविषयी. ठीक आहे. नंतर काय तर बद्धकोष्ठता. बद्धकोष्ठता म्हणजे काय तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन आपण त्याला म्हणतो की मोशन चांगल्या प्रकारे होत नाही, मोशन करताना हार्डनेस फील होतो. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण? बद्धकोष्ठता म्हणतो. ठीक आहे. सो काय काय चिन्ह लक्षणं आहेत तर बघितलं ना? रक्तदाब वाढतो. किती? 140/90 ते 160/90 इतक्या प्रमाणामध्ये रक्तदाब वाढतो. ठीक आहे. नंतर सूज येते. पूर्ण अंगावर सूज असते, पण विशेषतः सूज ही डोळ्यांच्या खाली असते, पायाच्या घोट्यावर असते, चेहऱ्यावर असते. ठीक आहे. त्याच्यानंतर लघवीमध्ये अल्ब्युमिन असते. लघवीमध्ये अल्ब्युमिन नावाचा पांढरा द्रव पदार्थ हा प्रेझेंट असतो. नंतर इतर लक्षणे. इतर लक्षणे काय काय येतात? थकवा येतो त्यांना, देन बद्धकोष्ठता होते त्यांना आणि भीती वाटते. नेक्स्ट पॉइंट आहे 6 वाला, ट्रीटमेंट अँड मॅनेजमेंट. ठीक आहे. म्हणजे काय तर उपचार व परिचर्या. आता उपचार आणि परिचर्या काय काय? आता आपण आजार बघितला प्रीइक्लाम्शिया.
ह्याचा आपण डेफिनेशन बघितली, त्याच्यानंतर आपण कॉज म्हणजे कारणे बघितले, साइन सिम्पटम बघितले, प्रकार बघितले. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये उपचार कशा प्रकारे करायचे नेमके, तर जे कशावरती अवलंबून आहे तर त्याच्या प्रकारावरती अवलंबून आहे. बरोबर आहे, म्हणजे 3 प्रकार तुम्हाला सांगितले, सौम्य, मध्यम आणि गंभीर. ह्याच्यावरती त्याचा जे काही उपचार आहेत ते त्याच्यावरती अवलंबून आहे. सो पहिलं काय, सौम्य स्वरूपाचा प्रीइक्लाम्शिया. ह्याच्यामध्ये आपण काय काय उपचार करणार आहे पेशंटवरती, तर टॅबलेट डायझेपाम देणार आहे आपण म्हणजे डॉक्टर त्यांना ऍडमिनिस्टर करतात, डॉक्टर त्यांना देतात ते. ठीक आहे, काय तर टॅबलेट डायझेपाम 5 mg बीडी म्हणजे 2 टाइम, सकाळ आणि संध्याकाळ. ठीक आहे, कशासाठी देतो आपण डायझेपाम, तर त्यांना झोप लागावी आणि झोप लागून त्यांची चांगल्या प्रकारे विश्रांती व्हावी. ठीक आहे, स्ट्रेस लेवल जे आहे, ताणतणाव जो आहे तो कमी व्हावा म्हणून आपण त्यांना ही डायझेपाम टॅबलेट देत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी की बीपी कमी करण्यासाठी म्हणजे ब्लड प्रेशर जो रक्तदाब आहे तो कमी करण्यासाठी आपण त्यांना अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स देत असतो. ठीक आहे, कोणते देत असतो तर अँटी हायपरटेन्सिव्ह. कशासाठी, बीपी कमी करण्यासाठी. मग कुठले कुठले आहेत अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स, कुठले आहेत तर एक आहे अल्मोडिपिन. ठीक आहे, दुसरा आहे लोसार्टन, तिसरा आहे पोटॅशियम. ठीक आहे, यांच्या क्वांटिटी वेगवेगळ्या आहेत. जसं की डॉक्टर तुम्हाला सांगतील की 5 mg द्या, 10 mg द्या, व्हॉटएव्हर जे काही ते सांगतील त्याप्रमाणे तुम्हाला द्यायचे. ठीक आहे, इथं यांनी मेन्शन केलंय की जे अल्मोडिपिन आहे ती 5 mg द्यायची आहे. लोसार्टनचं यांनी मेन्शन केलेलं नाहीये, ते पेशंटच्या कंडिशनवरती डिपेंड आहे, त्याला किती गरज आहे बाबा, किती युनिटची किंवा किती त्याला mg ची गरज आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. त्याच्यानंतर पोटॅशियम 25 म्हणजे 25 mg. ठीक आहे, सो हे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स आहेत. कळालं काय याच्यामध्ये, तर टॅबलेट डायझेपाम हे 5 mg आहे, 2 वेळेस द्यायची दिवसातून विश्रांतीसाठी, त्यांना झोप लागण्यासाठी चांगली. दुसरी जी टॅबलेट आहे ती कशासाठी द्यायची तर बीपी कमी करण्यासाठी द्यायची आपल्याला. ठीक आहे, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स आहेत ते कुठले कुठले आहेत, अल्मोडिपिन हे 5 mg, लोसार्टन आहे आणि पोटॅशियम आहे 25 mg. क्लिअर. नंतरचं काय आणखी, मीठ कमी करायचे. बरोबर आहे, त्यांना काय येतं प्रीइक्लाम्शियाची कंडिशन आहे आणि प्रीइक्लाम्शियामध्ये बीपी ही आपली अनस्टेबल असते. बीपी ही आपली नॉर्मल पेक्षा, स्वाभाविकतेपेक्षा कशी असते, जास्त असते. आणि जर बीपी जास्त असेल तर त्या पेशंटला आपण मीठ म्हणजे कमी देतो. मीठ म्हणजे सोडियम आणि सोडियममुळे बीपी ही जास्त वाढते. बीपीमुळे आणखी कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात मिठामुळे. त्याच्यामुळे काय करायचे अशा पेशंटला आपण की जे काही मीठयुक्त किंवा सोडियमयुक्त पदार्थ आहेत ते कमी द्यायचे आहेत आणि खाण्यामध्ये मिठाचा वापर कमी करायचा आहे. दुसरं आहे की पूरक आहार. आता महिला ही प्रेग्नंट आहे, गरोदर आहे, ऑलरेडी तिची जी काही न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट आहेत म्हणजे काय तर पूरक आहार जो आहे किंवा तिला जे काही लागणारे अन्न पदार्थ जे काही लागणार आहे तिच्यासाठी ते जास्त लागणार जातात. कारण 2 जीव आहेत, एक तर ती महिला आहे गरोदर आणि दुसरं तिचं बाळ. सो रिक्वायरमेंट ऑलरेडी वाढलेली आहे म्हणून तिला पूरक आहार देणं खूप गरजेचं आहे. आजारातून बाहेर पडण्यासाठी देखील आणि बाळाच्या वाढ विकासासाठी देखील पूरक आहार देणं गरजेचे आहे. ठीक आहे, नंतर काय, ओझे उचलू नये. ती प्रेग्नंट आहे महिला, तिला काम जास्त द्यायचं नाहीये, ओझे उचलायला लावायचे नाहीये. ती ऑलरेडी वीक आहे आजारामुळे, ऑलरेडी ती खूप थकून गेलेली आहे. त्याच्यामुळे तिला सहसा कुठल्याही प्रकारचं काम द्यायचं नाही आणि शक्यतो जड ओझं द्यायचं नाही. ठीक आहे, नंतर काय आहे की वेळोवेळी दवाखान्यात जावे. वेळोवेळी कुठली, आता जर खूप सिरियस असेल तिला दवाखान्याला तुम्ही आणलंय, ऍडमिट केलंय तर त्यावेळेस दवाखान्यात न्यायची काही गरज नाही कारण ती ऑलरेडी दवाखान्यातच आहे. ठीक आहे, पण जर महिला ही घरी असेल, ती घरी असेल आणि तिला अशा प्रकारचा आजार उद्भवला आहे, तिला अशा प्रकारची डिसीज कंडिशन तिला उद्भवली आहे, तर त्या प्रकारामध्ये जर तिला कुठला पण कॉम्प्लिकेशन कॉम्प्लिकेशन जर आढळलं तर लगेच त्वरित डॉक्टरांना भेटायचे. किंवा ह्यापैकी जसं मी आज तुम्हाला सांगितलं की कुठले सायन्स सिम्पटम चिन्ह लक्षात दिसून येत आहे, त्यापैकी जर गंभीर झालाय, एखाद्या खूप जास्त सुजाले बाबा, ठीक आहे, खूप जास्त अल्ब्युमिन बॉडीमधून फ्लो होतोय तर त्वरित आपण डॉक्टरांना संपर्क साधायचा. ठीक आहे.
नंबरचा मध्यम स्वरूपाचा आणि गंभीर स्वरूपाचा प्रीइक्लाम्शिया. आपण आधी सौम्य स्वरूपाचा इक्लाम्शियाचे जे उपचार आहेत ते बघितले आणि आता मध्यम आणि गंभीर या दोघांसाठी पण एकच उपचार आहे. ठीक आहे. सो पहिला काय आहे की इंजेक्शन डायझेपाम. सेम पहिल्यासारखंच आहे की इंजेक्शन डायझेपाम त्यांना द्यायचंय, पण इथे क्वांटिटी जास्त आहे. 10 mg द्यायचे आपल्याला इथे. जसं की पहिले आपण 5 mg देत होतो ना, 5 mg सॉरी, तर इथं 10 mg द्यायचे. दिवसातून 2 वेळेसच द्यायचे. ठीक आहे. काय तर इंजेक्शन डायझेपाम हे 10 mg दिवसातून 2 वेळेला. नंतरचा बीपी कमी करण्यासाठी, बीपी म्हणजे रक्तदाब. ठीक आहे. रक्तदाब कमी करण्यासाठी टॅबलेट अल्डोमेट आणि कॅल्सिगार्ड ह्या 2 टॅबलेट आपण त्यांना देणार आहोत. जसं की आपण आधी बघितलं की अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स जे आहेत त्याच्यापैकी हे दोन्ही पण त्याच्यामध्ये ऍड होतात. एक कोणती येतात, अल्डोमेट टॅबलेट आहे आणि कॅल्सिगार्ड ही टॅबलेट आहे. त्याच्यानंतर जास्त झालेले द्रव कमी करण्यासाठी डाययुरेटिक्स, म्हणजे बॉडीमध्ये गरोदर महिलेच्या बॉडीमध्ये जर द्रवाचं प्रमाण जास्त वाढलं, म्हणजे द्रव म्हणजे काय, फ्लूइड, लिक्विड जर जास्त वाढते बॉडीमध्ये, तर आपण ते फ्लूइड कमी करण्यासाठी त्यांना डाययुरेटिक्स देऊ शकतो. ठीक आहे. डाययुरेटिक्स मध्ये कुठलं इंजेक्शन येतं, तर लॅसिक्स नावाचं इंजेक्शन येतं किंवा ठीक आहे आपण त्याला ते ऍडमिनिस्टर करू शकतो डॉक्टरांच्या ऍडवाइसनुसार. आणि ज्यावेळेस लॅसिक्स आपण त्यांना देऊ तेव्हा त्यांच्या लघवीचं प्रमाण जास्त वाढतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या बॉडीमधलं, त्यांच्या शरीरामधलं जे काही फ्लूइड आहे ते कमी होण्यास मदत होते. ठीक आहे. नंतरचं आपण ठीक आहे हे बघितलं आपण, हे काय पूर्ण की उपचार कसले आपण करणार आहोत त्या पेशंटवरती. आता एएनएमच्या ज्या मुली आहेत त्या जास्तीत जास्त तुम्ही लोक की सब सेंटर पीएससी ह्या लेवलवरती जास्त असतात. व त्या ठिकाणी जर तुम्हाला कम्युनिटीमध्ये एखादी लेडी आढळली, एखादी गरोदर महिला आढळली, तर तिला तुम्ही कसं रेफर करणार आहे, कसं तिला तुम्ही हेल्थ केअर प्रोव्हाइड करणार आहे, कुठल्या लेवलवरती ते आपण बघणार आहोत. त्याला आपण रेफरन्स सिस्टम असं म्हणतो, म्हणजे काय, संदर्भ सेवा. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पहिले काय करणार आहे, तुम्हाला फर्स्टली आयडेंटिफाय झालं, तुम्हाला कळालं की या गरोदर महिलेला असे साइन सिम्पटम किंवा असे चिन्ह आणि लक्षणे दिसून येत आहेत, तर रेफरन्स सिस्टम जे आहे, ठीक आहे, त्याच्याविषयी आपण बोलत आहोत. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा एएनएमच्या मुली ह्या ग्रामीण भागात काम करत असतात त्यावेळेस त्या होम व्हिजिट करतात. ठीक आहे. म्हणजे काय, गृह भेट करतात. घरोघरी जाऊन त्या चेक करतात की इथे बीपीचा पेशंट आहे का, शुगरचा पेशंट आहे का, किंवा जर लहान मुले असतील तर त्यांना इम्युनायझेशन झाले का वेळोवेळी, किंवा त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत का, कुठले आजार आहेत का. व ह्या दरम्यान जर त्यांना प्रेग्नंट लेडी म्हणजे गरोदर महिला जर आढळली, त्यांना दिसून आली, तिच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, तिची गर्भधारणा ही व्यवस्थित आहे का, किंवा काही चिन्ह आणि लक्षणे तिच्यामध्ये दिसून येत आहेत का कुठल्या आजाराचे, हे चेक करायचं आपण तिथे तिच्या घरी. आणि जर आपल्याला काही आढळून येत आहे असं, तर मग तिला आपण रेफर करायचं कुठे, तर सब सेंटरला. पहिले सर्वप्रथम आपण तिला कुठं, सब सेंटरला रेफर करणार आहोत, म्हणजे उपकेंद्राला. ठीक आहे. त्याच्यानंतर जर उपकेंद्राला जर फरक पडत नाही किंवा असं वाटतंय की ह्या लेडीला आपण पुढच्या रेफरल सिस्टमला हलवायचं किंवा न्यायचंय, तर आपण पुढे आपण पीएससीला तिला नेऊ शकतो, म्हणजे काय, प्राथमिक आरोग्य केंद्र. या ठिकाणी आपण तिला नेऊ शकतो. या ठिकाणी जास्त फॅसिलिटीज असतात, त्या ठिकाणी जास्त त्यांना चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट भेटू शकते. ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी जर नाही होते, या ठिकाणी पण तिला जर प्रॉपर उपचार किंवा जे हवे ते उपचार भेटत नाही, जे ट्रीटमेंट भेटत नाही, तर आपण मग पुढे सीएचसी म्हणजे ग्रामीण रुग्णालयाला त्या लेडीला किंवा त्या गरोदर महिलेला रेफर करू शकतो. नंतरचं पॉईंट आहे की 7 पॉईंट परिचर्या. परिचर्या म्हणजे बघा नर्सिंग केअर. तुम्ही कशा प्रकारे त्या लेडीजला, त्या महिलेला नर्सिंग केअर प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. तर त्याचा पहिला पॉईंट काय, तर रेस्ट अँड स्लीप. आपण तिला सांगायचं आहे की तू हवं तेवढा रेस्ट करायचा आहे. आणि स्लीप म्हणजे काय, तर त्या महिलेला चांगल्या प्रकारे आराम भेटू शकतो, विश्रांती भेटू शकते. आणि जेवढं ती महिला रेस्ट करेल, स्लीप घेईल, आपले झोप घेईल, तेवढं तिच्या हेल्थसाठी ते उपयुक्त ठरतं. ठीक आहे. दुसरा पॉईंट आहे की चेक पीपीआर अँड बीपी. जर महिला, आपण जर सांगितलं की जर सिव्हिअर कंडिशन असेल, म्हणजे जास्त आजार वाढलेला आहे, त्या कंडिशनमध्ये महिला ही ॲडमिट असते हॉस्पिटलमध्ये, आणि त्या ठिकाणी आपण तिच्यावर ऑब्झर्वेशन चांगल्या प्रकारे करत असतो. मग ऑब्झर्वेशन करत असताना, तिला केअर देत असताना, चांगल्या प्रकारची केअर देत असताना आपण काय करायचं, तिचा पीपीआर चार्ट आणि बीपी हे मेंटेन ठेवायचे आणि प्रॉपरली चेक करायचे वेळोवेळी. आपण घंट्याला, म्हणजे टीपीआर म्हणजे काय, तर टेम्परेचर, पल्स अँड रेस्पिरेशन, हे आपण वेळोवेळी चेक करायचे. आणि चार्ट असतो तिथे दिलेला एक पीपीआरचा, त्याच्यामध्ये आपण ते मेन्शन करायचे, जेणेकरून की आपल्याकडे रेकॉर्ड राहील. ठीक आहे. नंतर हे बीपी, ब्लड प्रेशर.
ब्लड प्रेशरचं पण सेम आहे, बीपी म्हणजे रक्तदाबाचं पण सेमच आहे. आपण रक्तदाब पण वेळोवेळी चेक करायचं आहे आणि त्याला मेन्शन करायचं, त्याला रेकॉर्ड करायचं आहे. ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे की फिटल हार्ट रेट काय करायचे आपल्याला चेक करायचे दर 2 तासाला. म्हणजे जे गरोदर महिला आहे तिच्या बाळाचे, तिच्या गर्भाचे जे हार्ट रेट आहेत म्हणजे काय हृदयाचे जे साऊंड आहेत, हृदयाचे ठोके जे आहेत ते आपण वेळोवेळी चेक करायचे. ठीक आहे. आणि काय करायचं तर 2 आवरली चेक करून मेन्शन करायचे. त्याच्यानंतर आहे की इंटेक अँड आउटपुट चार्टिंग. इंटेक अँड आउटपुट म्हणजे काय की ती गरोदर महिला किती प्रमाणामध्ये खाते पिते आणि आउटपुट म्हणजे काय युरिन किती प्रमाणामध्ये ती बाहेर टाकते हे मेंटेन करणं महत्त्वाचं आहे. कारण जेवढं ती घेते त्याच्यापेक्षा जास्त जर बाहेर जात असेल तर तिला त्या अन्नाचा, त्या लिक्विडचा, त्या फ्लुइडचा उपयोग होत नाहीये. सो हे बघण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे ते टीपीआर चार्टिंग किंवा आयओ चार्टिंग म्हणजे इंटेक आउटपुट चार्टिंग मेंटेन करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. जर लेडी इंटेक चांगलं घेते म्हणजे खाती चांगलं आहे, फ्लुइड चांगलं घेते तर ते तिच्या बाळासाठी आणि तिच्यासाठी दोघांसाठी पण खूप हेल्पफुल आहे. नंतरचा पॉईंट आहे डेली केअर. आता डेली केअर काय आपण नर्स आहे, आपण डेली केअर कशी देणार आहोत तर तिचा बेड मेकिंग दररोज करायचे, हेअर कोम्बिंग जर ती प्रॉपर नसेल केलेली तर हेअर कोम्बिंग करायचे. जर लेडी स्वतः काही करण्यासाठी एबल नाही आहे किंवा ती स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकत नाही तर आपण तिची काळजी घ्यायची. जसं की तिचा माउथ वॉश करून द्यायचा आहे, देन स्पंज बाथ द्यायचा आहे. ठीक आहे. सो ह्या प्रकारच्या डेलीच्या केअर आहेत. साधारण ज्या आपण डेली केअर देतो त्या सगळ्या केअर तुम्ही इथे त्या लेडीजला द्यायच्या आहेत. त्याच्यानंतर इथे प्रॉपर ऑब्झर्वेशन. आता पेशंट ॲडमिट आहे आपल्या इथे वॉर्डमध्ये आणि त्याच्यामध्ये जर आपण प्रॉपर ऑब्झर्वेशन नाही केलं, पेशंटचा बीपी सडनली वाढला तर आणखी कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळे काय करायचं तर पेशंटची जी काही कंडिशन आहे, जी काही असेल ती कंटिन्यू ऑब्झर्वेशन खाली असायला हवी. पेशंट हा कंटिन्यू ऑब्झर्वेशन खाली असायला हवा जेणेकरून पेशंटच्या शरीरामधला थोडा देखील बदल तुम्ही नोटीस करायला हवा. ठीक आहे. सो त्याच्यामुळे काय करायचं आपण प्रॉपर ऑब्झर्वेशन करायचं. चेंज पोझिशन एव्हरी 2 आवर. ओके. जर पेशंट ही मोबाईल नसेल म्हणजे जर ती मोबिलिटी तिची नाही आहे प्रॉपरली, ती जर हलू शकत नाही आहे, ठीक आहे, तर आपण तिची जी पोझिशन आहे ती एव्हरी 2 आवर चेंज करायची. ठीक आहे. जर आपण पेशंटची पोझिशन ही 2 आवर चेंज नाही केली तास ते एकाच पोझिशनमध्ये आहे तर तिला बेडसोर होण्याचे चान्सेस असतात आणि बेडसोर झाला म्हणजे आणखी जास्त कॉम्प्लिकेशन उद्भवतात. सो आपण काय करायचं तर पेशंटची जी पोझिशन आहे ती एव्हरी 2 आवर म्हणजे प्रत्येक 2 तासाला चेंज करायची. त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन. आता एवढी सगळी केअर आपण तिला देणार आहोत, बरोबर आहे. एवढं सगळी केअर आपण तिला रेस्ट अँड स्लीपसाठी सांगणार आहोत. देन आपण तिला तिचं टीपीआर चेक करणार आहे, आपण तिचं बीपी चेक करणार आहे, इंटेक आउटपुट चेक करणार आहे, जे काही ड्रग्स वगैरे आहेत ते तिला देणार आहे आपण सगळं. ठीक आहे. सगळं करणार आहे. पण आपल्याला कसं कळणार आहे की याचा काही फायदा होतो आहे किंवा नाही होते हे कसं कळणार आहे तर आपल्याला हे इव्हॅल्युएशन करून कळतं. ठीक आहे. इव्हॅल्युएशन हे खूप महत्त्वाचं आहे. कुठलीही केअर देताना आपण जर त्याचं इव्हॅल्युएशन नाही केलं तर आपल्याला त्याचा रिझल्ट कळत नाही. सो इव्हॅल्युएशन हे खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून जी काही आपण केअर आतापर्यंत दिली आहे तिचा आउटपुट काय निघते, तिचा रिझल्ट काय निघतोय हे चेक करण्यासाठी इव्हॅल्युएशन महत्त्वाचं आहे. इव्हॅल्युएशन म्हणजे काय की जे काही तुम्ही आतापर्यंत केलंय पेशंटवरती, जी काही केअर तुम्ही आतापर्यंत दिली आहे त्याचा कितपत फायदा झाला. ठीक आहे. सो हे म्हणजे इव्हॅल्युएशन. सो हे खूप महत्त्वाचं आहे. लास्टचा पण इव्हॅल्युएशन. ठीक आहे. सो एवढी सगळी केअर तुम्ही पेशंटला द्यायची. तर आपण 8वा पॉईंट कॉम्प्लिकेशन. कॉम्प्लिकेशन म्हणजे काय गुंतागुंत. कॉम्प्लिकेशन म्हणजे गुंतागुंत काय तर नेमकं प्रीक्लॅम्पशिया झालेला आहे तर प्रीक्लॅम्पशिया जास्त सिव्हिअर जाऊन कुठल्या प्रकारचे परिणाम किंवा जे काही कंडिशन आढळतात त्याला आपण काय म्हणतो कॉम्प्लिकेशन किंवा गुंतागुंत, एखाद्या आजाराला होणारे गुंतागुंत. ठीक आहे. त्याच्यामध्ये 3 कंडिशन आहेत. तर पहिली की इन प्रेग्नन्सी म्हणजे काय, जर महिला ही प्रेग्नंट आहे, गरोदर आहे तर त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं तिच्यावरती परिणाम. ठीक आहे. किंवा गुंतागुंत काय होऊ शकते तर प्रसव किंवा रक्तस्राव होऊ शकतो तिला या कंडिशनमध्ये. म्हणजे काय जर आपण लक्ष नाही दिलं प्रॉपरली किंवा काळजी नाही घेतली चांगली तर ते कॉम्प्लिकेशन होऊन तिला काय होतं की प्रसव किंवा रक्तस्राव होतो म्हणजे अँटीपार्टम हेमरेज. म्हणजे गरोदर लेडी डिलिव्हरी होण्याच्या अगोदर तिला ॲबनॉर्मली रक्तस्राव सुरू होतो. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण प्रसवपूर्व रक्तस्राव म्हणजे डिलिव्हरी होण्याच्या आधी ॲबनॉर्मली रक्तस्राव सुरू होणे. ॲबनॉर्मल म्हणजे ते नॉर्मल नाहीये, ॲबनॉर्मल आहे. अशा प्रकारे रक्तस्राव व्हायला नाही पाहिजे पण जेणेकरून की कॉम्प्लिकेशन आहे म्हणून तिला ही कंडिशन
उद्भवते. दुसरं आहे की रक्ताक्षय. रक्ताक्षय म्हणजे काय तर ॲनेमिया. जर आपण लेडीची चांगल्या प्रकारे काळजी नाही घेतली, तिला पूरक आहार नाही दिला आहे, तिच्यामध्ये काय काय चेंजेस झाले, त्या चेंजेससाठी तिला ट्रीट करण्यासाठी जर प्रॉपर ट्रीटमेंट नाही दिली आहे तर तिला ॲनेमिया होण्याची शक्यता असते. आता एक ॲनेमियाला रक्त कमी होतं. आता लेडी प्रेग्नंट आहे, फिमेल प्रेग्नंट आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी रक्ताचे प्रमाण जे आहे ते किंवा रिक्वायरमेंट जी आहे ती वाढलेली आहे, बरोबर आहे. कारण गरोदर आहे तर 2 जीव आहेत तर त्यामुळे काय होतं की रक्ताची रिक्वायरमेंट जी ती वाढलेली आहे. आणि जर ती आजारी असल्यामुळे तिला प्रॉपर आहार नाही दिला, तिची प्रॉपर काळजी नाही घेण्यात आली, तिला प्रॉपर न्यूट्रिशनल डाएट जर देण्यात नाही आलं तर तिला रक्ताक्षय होण्याचे काय असतात चान्सेस असतात. त्याच्यानंतर आहे की सगर्भ अपास्मार, इक्लाम्शिया. इक्लाम्शिया हे जर प्री इक्लाम्शियाची कंडिशन नंतर इक्लाम्शिया असतो, बरोबर आहे. काय तर इक्लाम्शियाला जर आपण चांगल्या प्रकारे ट्रीट नाही केलं प्रॉपर किंवा इक्लाम्शिया जर ह्या लेवलला प्रॉपर ट्रीट नाही झाला, बरा नाही झाला तर पुढची कंडिशन काय आहे इक्लाम्शिया आणि ती सिव्हिअर कंडिशन आहे इक्लाम्शिया. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे की प्रीटर्म लेबर. प्रीटर्म लेबर म्हणजे काय, आपण प्री आधीच बघितलं तर प्री म्हणजे काय आधी, बरोबर. प्रीचं काय होतं की आधी. प्रीटर्म लेबर म्हणजे डिलिव्हरीची वेळ येण्याच्या आधीच जर बाळ डिलिव्हर होते त्याला आपण काय म्हणतो प्रीटर्म लेबर असं म्हणतो. आणि जे प्रीटर्म लेबर आहे याच्यासोबत पण खूप सारे कॉम्प्लिकेशन्स आहेत की बाळाचं वजन कमी असणार, नाहीतर बाळामध्ये काहीतरी डिफॉर्मिटी असणार, बरोबर. डिफॉर्मिटी म्हणजे जेणेकरून बाळाच्या हार्टला होल आहे किंवा ब्रेनचं चांगल्या प्रकारे डेव्हलप नाही झालेलं आहे किंवा त्याला क्लेफ्ट पॅलेट आहे. सो अनेक असे आजार किंवा अशा कंडिशन यासोबत अटॅच असू शकतात. म्हणून हे प्रीटर्म लेबर चांगलं नाही येते कॉम्प्लिकेशन. त्यातलं दुसरं आहे की आफ्टर डिलिव्हरी. आपण पहिले काय बघितलं की इन प्रेग्नन्सी म्हणजे महिला गरोदर असताना काय काय कॉम्प्लिकेशन होतात. आता आफ्टर डिलिव्हरी म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर काय काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय पहिले शॉक. जसं की आपण बघितलं की प्री इक्लाम्शियामध्ये काय होतं तर तिला तिच्यामध्ये बीपी वाढते. सो बीपी वाढल्यामुळे महिलेला शॉक बसू शकतो. ठीक आहे. जर त्याची प्रॉपर ट्रीटमेंट नाही केली किंवा काळजी नाही घेतली तर शॉक बसू शकतो. त्याच्यानंतर की प्रसूतीनंतरचा मानसिक आजार म्हणजे मोस्ट ऑफ बऱ्याचशा महिलांमध्ये जेव्हा त्या डिलिव्हरी होतात त्याच्यानंतर त्यांना मानसिक आजार उद्भवतात. बऱ्याचशा महिलांमध्ये असं होतं ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाल आणि पोस्टिंग कराल त्यावेळेस तुम्हाला आढळेल की पोस्ट डिलिव्हरी पण खूप सगळे मानसिक आजार आढळतात. कारण का की लेडी जर पहिल्या वेळेस प्रेग्नंट असेल, पहिल्या वेळेस तिला प्रेग्नन्सी असेल, पहिल्या वेळेस तिला बाळ झालं असेल तर ती मोस्ट ऑफ या कंडिशनमध्ये जाते. कारण त्यांना आधीचा अनुभव नसतो, घाबरतात मला आई होता येईल का, प्रॉपर काळजी घेता येईल का बाळाची, बरोबर आहे. सो या सगळ्या कंडिशनमुळे तिला किंवा ती एक्सेप्टच करत नाही की मी आई झाले. या कंडिशनमुळे तिला हा मानसिक आजार उद्भवू शकतो. ठीक आहे. नंतर एक सगर्भ अपस्मार म्हणजे काय तर इक्लाम्शिया, बरोबर आहे. ह्याची प्री इक्लाम्शियाची सिव्हिअर कंडिशन आहे इक्लाम्शिया. जर आपण इक्लाम्शिया ह्या स्टेजला ट्रीट नाही केला तर मग पुढे जाऊन इक्लाम्शिया होऊ शकतो. ठीक आहे. तर आपण सगर्भ अपस्मार असे म्हणतो. ते मृत्यू. ठीक आहे. जर आपण चांगल्या प्रकारे काळजी नाही घेतली आईची बाळाची तर त्यामध्ये मृत्यू देखील होऊ शकतो. जर सिव्हिअर कंडिशन असेल, जास्त गंभीर स्वरूपाचा झालेला आहे प्री इक्लाम्शिया आणि काळजी घेत नाही आपण चांगल्या प्रकारे किंवा काळजी घेऊन देखील कधी कधी असं होतं की ज्या लेडीजला झालाय ती सरळ करू शकत नाही किंवा तिथे सहन करू शकत नाही, त्या कंडिशनमध्ये देखील तिचा मृत्यू होण्याचे चान्सेस असतात किंवा बाळाचे देखील मृत्यू होण्याचे चान्सेस असतात. नंतर एक तिसऱ्या गर्भावर होणारे परिणाम म्हणजे प्री इक्लाम्शियाचा फक्त मदरवरच परिणाम होत नाही, आईवरच परिणाम होत नाही तर बाळावर देखील त्याचा परिणाम होतोय, बरोबर आहे. त्याच्यानंतर पहिलं काय त्याच्यामध्ये तर IUGR इंट्रायुटेराइन ग्रोथ रिटार्डेशन. ह्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो तर गर्भाची वाढ खुंटणे, बरोबर आहे. गर्भामध्ये बाळ असताना त्याची चांगल्या प्रकारे वाढ होत नाही त्याला काय म्हणतो आपण गर्भाची वाढ खुंटणे म्हणजे IUGR. ठीक आहे. नंतर एक की IUD म्हणजे इंट्रायुटेराइन डेथ. जसं की आपण बघितलं मृत्यू. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होतं बाळाची चांगल्या प्रकारे वाढ न झाल्यामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो, बरोबर आहे. एक तर चांगल्या प्रकारे वाढ होत नाही म्हणून तो कमकुवत असणार आहे. त्याची जी फिजिकल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे म्हणजे त्याची बॉडी, हात पाय, ब्रेन हे सगळं चांगल्या प्रकारे डेव्हलप होणार नाहीये. आणि दुसरी कंडिशन जी आहे ती ह्या कंडिशनमध्ये ब्रेन चांगल्या प्रकारे डेव्हलप नाही झाला, हार्ट चांगल्या प्रकारे फंक्शन करत नाही कारण ते प्रॉपरली डेव्हलप झालेलं नाहीये. ठीक आहे. बाळाची पूर्ण बॉडीची ग्रोथच चांगल्या प्रकारे झालेली नाहीये तर बाळ कधी कधी सर्वाइव्ह करत नाही आणि त्याची गर्भातच मृत्यू होते. समजलं. सो हे सगळं काय होतं तर कॉम्प्लिकेशन होते प्री इक्लाम्शियाची. ठीक आहे.
डेफिनेशन मध्ये आपण बघितलं की बीपी काय होते 140 ते 90 च्या वरती जाते, नंतर लघवीमध्ये अल्ब्युमिन प्रेझेंट असतं आणि पायांवरती सूज असते. ह्या जर 3 कंडिशन असेल तर आपण म्हणू शकतो की या पेशंटला, या महिलेला प्रीइक्लाम्शिया हा आजार झालेला आहे. क्लिअर. नंतरचा पॉइंट आपण बघितला की कॉजेस बघितले आपण, कारणे बघितले आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो कारणांमध्ये आपण बघितलं की निश्चित कारण काय माहिती नाहीये. ठीक आहे. निश्चित असं म्हणजे ह्या रिझनमुळेच प्रीइक्लाम्शिया झाला हे आपण सांगू शकत नाही. नक्की कारण माहित नाहीये. ठीक आहे. टॉक्झेमियामुळे होऊ शकतं, त्याच्यानंतर लठ्ठ असेल माता खूप जास्त त्याच्यामुळे होऊ शकतं, मल्टिपल प्रेग्नन्सी असेल त्याच्यामुळे होऊ शकतं, म्हणजे काय ट्विन्स असेल किंवा 3 बाळ असतील आतमध्ये तर याच्यामुळे देखील होऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचं आहे की जर चेतासंस्थेचे आजार असेल त्याच्यामुळे होऊ शकतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे की 30 वर्षापूर्वी जर मदर असेल, जर महिलेचं वय 30 वर्षापुढचं आहे तर ती हाय रिस्क मदर असते आणि त्या कंडिशनमध्ये देखील तिला प्रीइक्लाम्शिया होऊ शकतो. त्याच्यानंतर प्रोटीनची कमतरता त्याच्यामुळे देखील होऊ शकतो. ठीक आहे. नंतर आपण बघितले प्रकार, त्याच्यामध्ये आपण बघितलं की कुठले कुठले प्रकार आहेत. सौम्य स्वरूपाचा आहे, मध्यम स्वरूपाचा आहे आणि गंभीर स्वरूपाचा आहे. ह्याच्यामध्ये काय काय होतं, सौम्यमध्ये आपण बघितलं, मध्यममध्ये काय होतं आणि गंभीरमध्ये काय होतं हे पण आपण बघितलंय. ठीक आहे, डिटेलमध्ये. नेक्स्ट इज द आपण बघितलं चिन्ह आणि लक्षणं. त्याच्यामध्ये आपण बघितलं की काय काय होतं, तर सूज येते बॉडीवरती, पायावरती येते, डोळ्यावरती येते, चेहऱ्यावरती येते. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी रक्तदाब वाढतो. किती वाढतो तर 140 ते 160 एवढा रक्तदाब त्या कंडिशनमध्ये वाढतो. त्याच्यानंतर एक की लघवीमध्ये अल्ब्युमिन प्रेझेंट असते. बरोबर आहे. नंतर एवढं सगळे आपण बघितले आणि काही अदर आणखी आहेत चिन्ह लक्षणे की जे कशामुळे होतात की बीपी वाढल्यामुळे होतात आणि लठ्ठपणामुळे होतात. पेशंट लठ्ठ आणि बीपी हे दोन्ही गोष्टी असल्यामुळे त्याला अदर कारण किंवा चिन्ह लक्षणे दिसून येतात, जेणेकरून तो चालला की लगेच थकवा येईल त्याला, बद्धकोष्ठता होईल त्याला, भीती वाटेल त्याला. ठीक आहे. सो हे होते चिन्ह आणि लक्षण. ठीक आहे. नंतर आपण काय बघितलं तर ट्रीटमेंट बघितलं. ट्रीटमेंटमध्ये आपण बघितलं की काय काय ट्रीट करणार आहोत आपण पेशंटला. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये आपण बघितलं की जी ट्रीटमेंट आहे पेशंटची ती डिपेंड आहे प्रीइक्लाम्शियाच्या टाईपवरती, प्रीइक्लाम्शियाच्या प्रकारांवरती ती डिपेंड आहे. जसं की सौम्यमध्ये वेगळं ट्रीटमेंट आहे, मध्यम आणि गंभीरमध्ये वेगळी ट्रीटमेंट आहे. बरोबर आहे. डायझेपाम द्यायचे त्यांना, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स द्यायचे त्यांना. ठीक आहे. सो हे सगळं आपण बघितलं. नंतर मिठाचं प्रमाण कमी करायचं त्यांच्या जेवणामध्ये, पूरक आहार द्यायचा आहे त्यांना, जड ओझं उचलायचं नाही त्यांनी. ठीक आहे. सो हे सगळं आपण ट्रीटमेंटमध्ये बघितलं. नंतर एक की रेफरल सिस्टम बघितली आपण की जेणेकरून एएनएमचे स्टुडंट मायक्रो नर्सेस या रेफरल सिस्टम आहे. रेफरल सिस्टम म्हणजे काय तर संदर्भ सेवा. आता एएनएमच्या मुली किंवा ज्या स्टाफ नर्स या कम्युनिटीमध्ये वर्क करतात, कम्युनिटीमध्ये काम करतात, त्या जेव्हा होम व्हिजिटसाठी जातात तर फाइंड आउट करतात ना केसेस की तिथं पीएनसी मध्ये आहे का, एनसी मध्ये आहेत का, लहान बाळ आहे का, किंवा जे वृद्ध व्यक्ती असतील ती त्यांना आजार आहे का कुठला, जसं की बीपी आहे, शुगर आहे, हे ते केसेस शोधत असतात. बरोबर आहे. जर त्यांना मग त्या ठिकाणी एखादी गरोदर महिला सापडली आणि तिच्यामध्ये जर अशी काही लक्षणे दिसून आली किंवा अशा काही चिन्ह लक्षणे त्यांना आढळून आले की प्रीइक्लाम्शियाचे बाबा, तर ते त्या महिलेला आधी सब सेंटरला रेफर करेल. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी तिला रेफर करतात. त्या ठिकाणी तिला प्रॉपर ट्रीटमेंट देतात. जर त्या ठिकाणी देखील तिला फरक पडत नाही तर मग तिला पुढच्या लेवलला म्हणजे कम्युनिटी हेल्थ सेंटरला म्हणजेच काय तर ग्रामीण रुग्णालयाला तिला रेफर करतात आणि तिची प्रॉपर ट्रीटमेंट करतात. ठीक आहे. सो हे रेफरल सिस्टम थोडक्यामध्ये याच्यामध्ये. नंतर पुढचा पॉईंट होता की नर्सिंग केअर म्हणजे आपण परिचर्या म्हणतो. बरोबर आहे. नर्सिंग केअर म्हणजे काय की एका नर्सने काय केअर द्यायची आहे अशा लेवलला जी की प्रीइक्लाम्शियाच्या कंडिशनमधून सफर होते. बरोबर. पहिले आपण बघितलं की तिला रेस्ट अँड स्लीप साठी ॲडवाइस करायचं की तू चांगल्या प्रकारे आराम कर, चांगल्या प्रकारे रेस्ट घे, जेणेकरून तिची जी काही हेल्थ आहे ती चांगली राहील, तिच्यावर काही परिणाम होणार नाही. ठीक आहे. दुसरं आपण होतं की टीपीआर मेंटेन ठेवायचे आणि बीपी मेंटेन ठेवायची चांगली. मेंटेन म्हणजे आपण तिची टीपीआर आणि बीपी वेळोवेळी चेक करून रेकॉर्ड करायची, म्हणजे आपल्याला तिच्या बीपी मधला किंवा टेम्परेचर मधला चढ उतार लक्षात येईल. ठीक आहे. पुढची गोष्ट आहे की चेक फिटर हार्ट रेट एव्हरी 2 टाइम. म्हणजे काय, जी महिला आहे ती गरोदर आहे आणि जी गरोदर महिला आहे तिच्या गर्भाचे हार्ट रेट म्हणजे काय तर हार्ट रेटला काय म्हणतो आपण तर ठोके, हृदयाचे ठोके आपण वेळोवेळी चेक करून ते रेकॉर्ड करायचे, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की ते नॉर्मल आहेत की ॲबनॉर्मल आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढचं आहे की इनटेक अँड आउटपुट चार्ट मेंटेन करायचा आहे, म्हणजे गरोदर महिला किती खाते, किती पिते आणि किती आउटपुट जाते तिचं. बरोबर आहे. हे जर बॅलन्स असेल
तर ती स्टेबल असते. पुढचं आहे की डेली केअर द्यायची आपल्याला तिला. जर ती एबल असेल स्वतःची केअर घेण्यासाठी तर आपण तिला फक्त असिस्ट करायचे. पण जर ती एबल नाहीये तर आपण तिला स्पंज बाथ करायचा आहे, बॅक केअर करायची, माउथ वॉश करायचा आहे, हेअर कोम्बिंग करायचे, तिची बेड चांगल्या प्रकारे टायडी करायचं आहे. ठीक आहे, या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी एका नर्सेसच्या असतात. पुढचं आहे की प्रॉपर ऑब्झर्वेशन. जर गरोदर महिला पेशंट आपल्याकडे ॲडमिट आहे तर तिचं कंटिन्यू ऑब्झर्वेशन करणं ही नर्सची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि कुठलेही चेंजेस जर तिला दिसून येत आहेत, नॉर्मल ॲबनॉर्मल चेंजेस, तर लगेचच तिने ते रेकॉर्ड करायचे आणि लगेचच डॉक्टरांना सजेस्ट करायचे की डॉक्टरांना संपर्क साधायचा आहे. पुढचं आहे की चेंज पोझिशन एव्हरी 2 आवर्स. जर पेशंट ही मोबिलिटी करत नसेल, कुठल्या प्रकारची जर हालचाल करत नसेल पेशंट, ती एकाच पोझिशनमध्ये तासंतास जर राहते तर तिला बेड सोर होण्याचे चान्सेस असतात. आणि बेड सोर हे आजाराला आणखी सिव्हिअर बनवतो, आणखी घातक बनवतो. म्हणून त्या पेशंटची पोझिशन म्हणजे काय, तिची पोझिशनला काय म्हणू आपण की ज्या प्रकारे तिला आपण पुट केलेले बेडवरती, जसं की प्रॉपटॉप मध्ये असेल किंवा ती एका साईडला झोपलेली असेल तर ती जी पोझिशन आहे ती चेंज करायची. जर लॅटरल साईडला झोपलेली आहे, डाव्या साईडनी डाव्या पुशीवर झोपलेली तर राईट पुशीवर झोपवायचे, नंतर राईट नंतर तिला प्लेन पाठीवर झोपवायचे. सो लाईक दॅट आपण काय करायचं, त्याच्या पोझिशन एव्हरी 2 आवर्स चेंज करायचे. नंतर आहे की इव्हॅल्युएशन. एवढं सगळं काम जेव्हा आपण केलेलं आहे आतापर्यंत तिला केअर देण्यासाठी, तिला ट्रीटमेंट, तिचं जे काय आहे ते, सो हे सगळ्यांचा किती इफेक्ट झालाय, किती चांगल्या प्रकारे तिला फायदा झालाय, हे सगळं जेव्हा आपल्याला कळेल तेव्हाच आपल्याला रिझल्ट कळणार आहे, आपला पॉझिटिव्ह रिझल्ट आहे की निगेटिव्ह रिझल्ट आहे. मग आपल्याला या सगळ्या गोष्टींचा किती इफेक्ट झालाय हे चेक करण्यासाठी पेशंटचं इव्हॅल्युएशन करावं लागतं. ठीक आहे, सो नंतर आपण बघितलं की कॉम्प्लिकेशन्स. आता प्रीक्लॅम्सियाच्या कंडिशनमध्ये कॉम्प्लिकेशन हे फक्त मदरलाच नाही तर तिच्या बेबीला पण होत असतात. सो कसे कॉम्प्लिकेशन येतात, 3 गोष्टीमध्ये ते डिवाइड केलेले आहेत. पहिले आहे की इन प्रेग्नन्सी त्याच्यामध्ये आपण बघितलं की काय काय होतं, तिला डिलिव्हरी होण्याच्या आधीच तिला ब्लिडिंग स्टार्ट होते, देन इक्लाम्शिया होऊ शकतो तिला, त्याच्यानंतर तिचं प्रीटर्म लेबर होऊ शकतं, म्हणजे वेळेच्या अगोदरच ती डिलिव्हरी होऊ शकते. ठीक आहे, तिला ॲनेमिया होऊ शकतो, हे आपण बघितलं. नेक्स्ट आपण बघितलं आफ्टर डिलिव्हरी म्हणजे काय, तर ती डिलिव्हरी झाल्यानंतर काय काय होऊ शकतं. ती डिलिव्हरी झाल्यानंतर तिला मानसिक आजार होऊ शकतो. डिलिव्हरी नंतर जो आजार होतो मानसिक आजार तो तिला होऊ शकतो. देन शॉक, बीपी जास्त वाढून तिला शॉक बसू शकतो, चक्कर येऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर डेथ पण होऊ शकते त्या महिलेची. ठीक आहे, नंतर पुढचे आहे की गर्भावर होणारे परिणाम. गर्भावर म्हणजे काय, ते जे बाळ आहे तिच्या पोटामध्ये त्या बाळावर होणारे परिणाम, जसं आयुजी म्हणजे काय, इंट्रा युटेराइन ग्रोथ रिटार्डेशन. इंट्रा म्हणजे आत, तिच्या युटरसच्या आत, तिच्या गर्भाच्या आत जे बाळ आहे त्याची जी काही वाढ होणार आहे नॉर्मली ती होत नाही प्रॉपरली. ओके, हे दुष्परिणाम आहे. आणि आयोडी, बाळाचा चांगल्या प्रकारे विकास न झाल्यामुळे त्याची गर्भामध्ये डेथ पण होऊ शकते. ठीक आहे, सो हे बघितलं आपण पूर्ण प्रीक्लॅम्सिया विषयी. जर तुम्हाला कुठली पण अडचण असेल, कुठला प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये